नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भास अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज आपला समाज कल्याण अधिकारी गट ब हा जो पेपर झालेला आहे, तर या पेपरमध्ये विज्ञान व अभियांत्रिकी या विषयाचे जेवढेही प्रश्न आपल्याला पेपरमध्ये आलेले आहेत तर त्याचा आपण वन बाय वन डिस्कशन बघू। तर बघा, जेवढं अपेक्षित होतं किंवा जे आपण स्पेक्युलेशन केले होते त्या मानाने पेपर हा थोडा इझी होता किंवा एक मॉडरेट लेवलचा पेपर होता असं मी म्हणेल। आणि खास करून मी विज्ञान व अभियांत्रिकी बाबत बोलेल की विज्ञान व अभियांत्रिकी या विषयाचे जे प्रश्न आहेत, तर बघा तुम्हाला जवळपास 7 ते 8 प्रश्न हे विज्ञान व अभियांत्रिकी या घटकावर विचारलेले आहे आणि जे की फार मॉडरेट लेवलचे प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही इझिली सॉल्व केलेले असणार किंवा तुमचं इझिली ते अटेम्प्ट झालेले असणार। तर असे एक इझी वेने आपल्याला प्रश्न आहे, तर वन बाय वन आपण त्यांचं करेक्ट आन्सर काय असणार आहे किंवा क्वेश्चन काय होते ते बघू। बघा, तुमचा क्वेश्चन नंबर 21 पासनं, क्वेश्चन नंबर 21 पासनं तुमचा विज्ञान व अभियांत्रिकीचे प्रश्न सुरू होतात। त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलेला आहे 21, वैज्ञानिक प्रगतीमुळे व्यापार व उद्योगधंद्यांची वाढ होऊन शहरी समुदायामध्ये आर्थिकदृष्ट्या नव्याने उदयास आलेला वर्ग म्हणजे कुठला। आता बघा, इथे त्यांनी स्पेशल कारणही दिलेले आहे। बघा, वैज्ञानिक प्रगती झाली, वैज्ञानिक प्रगतीमुळे काय झालं की नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजी आहे किंवा नवीन नवीन ज्या मशीन्स आहेत है ना, तर ह्या डेव्हलप झाल्या। आता ह्या डेव्हलप झाल्यामुळेच कशाची वाढ होणार, तर व्यापार आणि उद्योगधंद्याची वाढ होणार। इवन बघा, वैज्ञानिक क्रांतीमुळे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतुकीच्या साधनांचा नवीन नवीन शोध लागलेला होता, नवीन नवीन जे कम्युनिकेशन आपण म्हणतो त्याचे शोध लागलेले होते, त्यानंतर मशीन शोध लागलेला होता, त्यानंतर टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा शोध लागलेला होता। आणि ह्या सर्वांच्या शोधांमुळे किंवा ह्या सर्व वैज्ञानिक क्रांतीमुळे कशाला फायदा झाला, तर व्यापाराला फायदा झाला, उद्योगधंद्याला फायदा झाला। आता व्यापार आणि उद्योगधंदे म्हणजेच काय, तर आर्थिकदृष्ट्या काय होणार, त्यांचा विकास होणार। आता हे जो आर्थिक विकास होता हा प्रामुख्याने कुठे बघायला मिळतो, तर हा प्रामुख्याने बघायला मिळतो आपल्याला शहरांमध्ये, ठीक आहे। त्यामुळे जी वैज्ञानिक प्रगती झाली किंवा जे औद्योगिक प्रगती झाली, औद्योगिक क्रांती झाली, तर यामुळे शहरीकरण ही प्रक्रिया झाली होती। म्हणजे हा जो विकास आहे हा सर्व विकास शहरांमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो। मग त्याच आधारावर यांनी प्रश्न विचारलेला आहे की वैज्ञानिक प्रगतीमुळे व्यापार व उद्योगधंद्यांची वाढ झाली तर शहरी समुदायामध्ये आर्थिकदृष्ट्या नव्याने उदयास आलेला वर्ग म्हणजे कोणता। म्हणजे आर्थिकदृष्ट्या कुठला एक नवीन वर्ग उदयास आला, तर बघा एकदम सिंपल आहे, याचा ऑप्शन येणार ऑप्शन नंबर 4 करेक्ट, म्हणजे भांडवलदारांचा वर्ग। आता बघा, भांडवलदार म्हणजे कोण, आता हे असा समुदाय होता की ज्यांच्याकडे काय असणार, पैसा असणार। सिंपल, भांडवल म्हणजे काय की ज्यांच्याकडे काय आहे, पैसा आहे, ठीक आहे, भांडवल आहे। आणि हा पैसा ते कुठं गुंतवणूक करणार, तर हा पैसा ते उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करणार किंवा व्यापारामध्ये याची गुंतवणूक करणार। तर बघा, जसं जसं औद्योगिकीकरण झालं, जसं जसं वैज्ञानिक प्रगती झाली, म्हणजेच त्यामुळे होणारं औद्योगिकीकरण झालं, यामुळे असा एक समाजामध्ये एक घटक किंवा एक वर्ग तयार झाला की ज्यांच्याकडे काय आहे, मुबलक प्रमाणात पैसा आहे, म्हणजेच भांडवल आहे। आणि ह्या भांडवलाचा वापर ते कशासाठी करतोय, गुंतवणुकीसाठी करतोय। तर याचा करेक्ट आन्सर काय येणार, भांडवलदारांचा वर्ग। कारण इथे आपल्याला दिलं पण तसं आहे की उद्योगधंद्यांची वाढ होऊन आर्थिकदृष्ट्या नव्याने उदयास आलेला वर्ग। तर बघा, ऑप्शनमध्ये सर्व वर्ग जे आहेत ते अर्थव्यवस्थेच्या रिलेटेडच आहेत, म्हणजे आर्थिकदृष्ट्याच आहे, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग, वरिष्ठ वर्ग। पण यांनी म्हटलं काय आहे, फोकस कशावर आहे, आर्थिकदृष्ट्या नव्याने उदयास आलेला। तर याचं करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर 4 म्हणजेच भांडवलदारांचा वर्ग। त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपण कुठला घेऊ। आता हा जो क्वेश्चन आहे हा प्रॉपरली वैज्ञान व अभियांत्रिकीमध्ये येणार नाही, तरी मी तुम्हाला आन्सर सांगते। त्यांनी म्हटलं काय आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे। आता जे हिस्ट्रीचे एक्सप्लेनेशन घेणार ते फॅकल्टी तुम्हाला हा क्वेश्चन एक्सप्लेन करेल, तर हा आपण स्किप करू आणि नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू, क्वेश्चन नंबर 23, ठीक आहे, जो परत आपला सब्जेक्टचा आहे। बघा, यांनी काय म्हटलं आहे, आधुनिकीकरणाच्या सिद्धांताच्या प्रक्रियेचा क्रम लावा। म्हणजे आधुनिकीकरण ज्या पद्धतीने समाजामध्ये आलं, मॉडर्निटी जेव्हा समाजात आली, तर ते काही एक सिंगल स्पॉन्टेनियस इव्हेंट नव्हता, म्हणजे एका दिवशीमध्ये घडलेली ही घटना नाही आहे। तर आधुनिकीकरण ही एक प्रक्रिया आहे, आपण याला प्रोसेस म्हणतो।
ठीक आहे. तर मग ही जर प्रक्रिया आहे तर यांचे कशा कशा पायऱ्या आहेत, ज्यांचा क्रम काय काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये काय येणार, मला सांगा सर्वात आधी काय होणार आधुनिकीकरणामध्ये. तर बघा आपण जे लेक्चर घेतलेले होते तर आधुनिकीकरणावर मी तुमचे डिटेलमध्ये लेक्चर घेतलेले होते, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वात आधी काय होणार तर एकदम पारंपरिक वैचारिकता होती. आधुनिकीकरणाची सुरुवात कुठे झालेली आहे, आधुनिकीकरणाची सुरुवात युरोपमध्ये झालेली आहे. बरोबर आहे. आता युरोपमध्ये सुरू झाल्यानंतर आधी काय होतं तर आधी युरोपियन समाज जो होता हा पारंपरिक विचारसरणीने ग्रासलेला होता. अत्यंत धार्मिक महत्त्व जास्त असलेला हा समाज होता. खूप अनिष्ट रूढी परंपरा होत्या, खूप एक आपण असं म्हणू की आर्थिकदृष्ट्या अत्याचार होतो, शोषण होतं, असा हा एक समाज होता. म्हणजे स्टार्टिंगला काय येणार पारंपरिक वैचारिकता. मग कुठेतरी बघा प्रागतिक विचारधारा आली, म्हणजे हळूहळू विज्ञानाचा शोध लागत गेला, नवीन नवीन गोष्टींचे शोध लागत गेले आणि एक प्रागतिक विचारधारा आली, म्हणजे एक नवीन विचारधारा समाजामध्ये डेव्हलप झाली असं आपण म्हणू. त्यानंतर मग काय झालं की याच विचारधारेचा किंवा इथे जे शोध लागले याचाच वापर करून कशामध्ये सुधारणा झाली तर तांत्रिक परिपक्वतामध्ये अनुकरण झालं. म्हणजेच आता बघा हे जे टेक्नॉलॉजिकल मग डेव्हलपमेंट झाल्या याचा समाजाने वापर करायला सुरुवात केलं आणि त्याच्या फायद्यामुळे कुठेतरी त्यांची जी विचारधारा आहे ती पण काय झाली बदल घडून आला. म्हणजे आता लोक काय करायचे की खूप ते रूढी परंपरेमध्ये ते ग्रासलेले जे होते लोक किंवा जो समाज होता तर तो रूढी परंपरा कर्मकांड यांना महत्त्व न देता हे जे नवीन नवीन वैज्ञानिक शोध लागलेले आहे, हे जे नवीन नवीन तंत्रज्ञानाचा लोक वापर करतायत ते या विचारधारेवर विश्वास ठेवायला लागले. म्हणजेच त्यांनी अनुकरण कशाचं केलं तांत्रिक परिपक्वतेचं. आणि त्यानंतर या सर्वांचा फायदा म्हणून काय झालेला आहे तर बघा सर्व मान्य उत्पादन व मोठ्या प्रमाणात वापर. म्हणजेच मग याच्यामुळे काय होणार उत्पादनामध्ये वाढ होणार आणि उत्पादनामध्ये वाढ झाल्यानंतर त्यांच्या वापरामध्ये देखील काय होणार वाढ होणार. तर करेक्ट क्रम काय येणार आहे, करेक्ट क्रम येणार आहे ऑप्शन नंबर 1. म्हणजेच बघा क ड ब आणि अ की सुरुवातीला युरोपमध्ये आपण असं म्हणू की एक पारंपरिक विचारधारा होती, धर्माचं फार जास्त महत्त्व होतं, नवीन नवीन कुठलेही शोध समाजामध्ये लागत नव्हते, म्हणजे एकंदरीत अंधकारमय युग होतं. नंतर मग अंधकारमय युग संपून कुठेतरी एक प्रबोधनाचा पिरियड आला, प्रबोधन सुरू झालं, लोक नवीन नवीन गोष्टींबद्दल माहिती प्राप्त करायला लागले, ज्ञान प्राप्त करायला लागले, नवीन नवीन गोष्टींचा शोध लावायला लागले आणि यातूनच बघा विज्ञानाची प्रगती झाली असं आपण म्हणतो. मग विज्ञानाची प्रगती झाल्यानंतर त्याच विज्ञानाच्या नॉलेजचा ज्ञानाचा वापर करून वेगवेगळे आणखी नवीन शोध लागत गेले, म्हणजे तंत्रज्ञानाचा मग शोध लागत गेले, नवीन मशिनरीचा शोध लागत गेले, वाहतुकीची साधनांचा शोध लागत गेले, म्हणजे हे असे शोध लागत गेले. म्हणजे तांत्रिक परिपक्वता आली आणि समाजातील लोकांनी देखील ह्या नवीन नवीन शोध जे लागलेले आहेत किंवा हे जे नवीन विचारसरणी आले आहे हे मान्य केलं आणि यांचा वापर करायला लागले. मग आता बघा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जर का तुम्ही उत्पादन करताय तर उत्पादन पण काय होणार वाढणार. मशीन बेस्ड उत्पादन जे आहे मशीनीचा वापर करून तो उत्पादन वाढणार आणि त्यांचा वापर देखील वाढणार. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन नंबर 1. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हा पण एकदम सिंपल आणि इझी गोईंग आहे. बघा याच्यामध्ये काय दिलं आहे, भारतातील शास्त्रज्ञ व त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्यांच्या जोड्या लावा. ठीक आहे. आता हे जे शास्त्रज्ञ दिलेले आहे हे खूप प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ आहे, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करताना इझी गेला असेल. मला सांगा होमी भाभा कशाच्या संदर्भात फेमस आहे तर ते आहे अणुऊर्जेच्या संदर्भात. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर एवढं जरी तुम्हाला आठवलं तरी लक्षात येते की ॲटॉमिक म्हणजेच अणुऊर्जेच्या संदर्भात आहे. त्यानंतर डॉक्टर विक्रम साराभाई हे कशाच्या संदर्भात आहे तर अंतराळ. कारण आपल्या देशामध्ये बघा इस्रो हे आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, तर इस्रोचं जे केंद्र असतात वेगवेगळे सेंटर असतात तर त्यांना विक्रम साराभाई यांचं नाव देण्यात आलेलं आहे कारण त्यांचं योगदान आहे अंतराळामध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्टर स्वामीनाथन, तर हे फेमस आहे हरित क्रांतीसाठी आणि वर्गीस कुरियन हे फेमस आहे दुग्ध विकासासाठी. तर असं जर आपण बघितलं तर करेक्ट ऑप्शन काय येणार फर्स्टचं 3, म्हणजे करेक्ट ऑप्शन येणार ऑप्शन नंबर 2. फर्स्टचं 3, त्यानंतर सेकंडचं 4, त्यानंतर थर्डचं 1st आणि लास्ट येणार 2nd, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 मध्ये काय म्हटलं आहे, दुय्यम आधुनिकीकरण म्हणजे काय. ठीक आहे. आता इथे आधुनिकीकरणाच्या आपण पायऱ्या बघतो, स्टेजेस बघतो.
पहिलं झालेलं आधुनिकीकरण किंवा त्यांच्या वेव आपण म्हणतो की आधुनिकीकरणाची पहिली लाट आली, त्यानंतर आधुनिकीकरणाची दुसरी लाट आली, त्यांनाच पायऱ्या. त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली विचारलं कशाबद्दल आहे, दुय्यम आधुनिकीकरणाबद्दल विचारलं आहे. तर यामध्ये करेक्ट आन्सर काय येणार, तर बघा विकसनशील राष्ट्रातील आधुनिकीकरण, त्यानंतर विकसित राष्ट्रातील आधुनिकीकरण, युरोप खंडातील बहुसंख्य राष्ट्रातील आधुनिकीकरण आणि प्रगत राष्ट्रातील आधुनिकीकरण. तर या चारही ऑप्शनचा विचार केला तर हे जे 3 ऑप्शन्स आहेत हे आपल्याला पहिलं जे आधुनिकीकरण घडून आलं त्याबद्दलची माहिती देते किंवा त्याला पूरक ते जास्त आहे. तर दुय्यम आधुनिकीकरण म्हणजेच काय येणार, तर बघा विकसनशील राष्ट्रांमध्ये झालेलं आधुनिकीकरण. स्टार्टिंगला जे आधुनिकीकरण आलं तर ते जे वेल डेव्हलप इकॉनॉमी होत्या त्या राष्ट्रांमध्ये झालेलं आहे आणि कालांतरानं मग ग्लोबलायझेशन जागतिकीकरणामुळे हेच आधुनिकीकरण अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रामध्ये पसरलं आणि तिथं याची नवीन एक लाट तयार झाली. तर म्हणून दुय्यम आधुनिकीकरण कशाला म्हणणार आपण, विकसनशील राष्ट्रातील आधुनिकीकरणाला. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 26 हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर येणार क्वेश्चन नंबर 27. आता इथे बघा यांनी काय म्हटलं आहे, खगोलशास्त्रीय अंतर प्रकाश वर्षांमध्ये मोजण्याचे कारण खालीलपैकी कोणते आहे. म्हणजे जे ॲस्ट्रॉलॉजिकल डिस्टन्स आपण मोजतो, म्हणजे खगोलशास्त्र म्हणजे काय, तर वेगवेगळ्या जेव्हा आपण ग्रहांचा किंवा जे आपलं सोलर सिस्टीम आहे, सूर्यमाला आहे, तर त्यामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा आपण युनिवर्सचा जेव्हा अभ्यास करतो तर कोणत्याही गोष्टींमधलं जर का आपल्याला अंतर मोजायचं असेल तर नेहमी आपण प्रकाश वर्ष म्हणजे लाईट इयरमध्ये मोजतो. तर असंच का, तर बघा यांनी काय म्हटलं आहे, तारकीय पिंडांमधील अंतर बदलत नाही. तर हे ऑप्शन बिलकुल रॉंग आहे की कोणतीच गोष्ट खगोलमध्ये स्टॅटिक नाही आहे. ठीक आहे, आणि इथं वापरलं पण यांनी तारकीय पिंड हा शब्द आहे. नेक्स्ट काय म्हटलं आहे, तारकीय पिंडांचे गुरुत्वाकर्षण बदलत नाही. तर डिस्टन्समध्ये गुरुत्वाकर्षणचा फारसा मेजर रोल राहील हे पण नाही आहे. त्यानंतर बघा प्रकाश नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो. आता हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन बिलकुल एक प्रॉपर लॉजिकल आन्सर वाटत नाही. लास्ट काय म्हटलंय बघा, प्रकाशाचा वेग संपूर्ण विश्वात स्थिर असतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर 4. ती प्रकाशाचा जो वेग आहे तर तुम्ही कोणत्याही माध्यमातून त्याला वापरा, जे वेगवेगळे माध्यम असते ना, स्थायू, द्रव, वायू, तर हा कायम स्थिर असतो, त्याच्यामध्ये चेंजेस येत नाही. म्हणून आपण खगोलशास्त्रीय अंतर कशामध्ये मोजतो, प्रकाश वर्षांमध्ये मोजतो. त्याचं करेक्ट येणार ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, परत क्वेश्चन नंबर 28 जो आहे हा तुमचा करंट अफेअर बेस आहे. क्वेश्चन नंबर 29 बघा, खालीलपैकी कोणती गोष्ट वैज्ञानिक विचारसरणीच्या मार्गातील अडथळा ठरतो. जे समाजामध्ये आधुनिकीकरणासोबतच जे एक वैचारिक विचारधारा आली, वैचारिक विचारसरणी आली, तर त्याला अडथळा ठरणारी कोणती गोष्ट आहे असं विचारलं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर बघा बुद्धी प्रामाण्यवादी. आता हे अडथळा असणार आहे का, तर अजिबात नाही, हे त्याला सपोर्ट करणार आहे. बुद्धी प्रामाण्य म्हणजेच काय की समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतात तर त्या गोष्टी घडण्यामागचं नेमकं कारण काय आहे, ही गोष्ट खरंच अशी असायला पाहिजे का, या वेळी तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणजेच सिंपल याचा शब्दशः अर्थ काय असते की एखादी गोष्ट तुमच्या बुद्धीला पटते की नाही याचा पहिले आपण विचार करायला पाहिजे. आता बुद्धीला पटते की नाही म्हणजे काय, तर एखादा थर्ड पर्सन येऊन तुम्हाला लिटरली कुठलंही लॉजिक सांगत असेल तर त्याच्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवून आपण ती गोष्ट फॉलो करायची नाही आहे. आधी आपण आपल्या बुद्धीचा वापर करून लॉजिक शोधायचं आहे की खरंच असं काही गोष्टी होणार आहेत की नाही, खरंच हे सत्य आहे का किंवा नाही आहे, याची आपण तपास करायला पाहिजे. अशा वृत्तीला म्हटल्या जाते बुद्धिप्रामाण्यवादी. तर हे सपोर्टिव्ह आहे. कार्यकारण संबंधांचा शोध म्हणजे सेम, प्रत्येक गोष्टीचं कारण आपण शोधलं पाहिजे. त्याची ही अशी अशी गोष्ट आहे तर यामागचं कारण काय आहे, जर ते पटत असेल तरच ॲक्सेप्ट करा, अदरवाईज रिजेक्ट करा. तर हे पण सपोर्टिव्ह आहे. नेक्स्ट दिला आहे स्वमताचा अभिनिवेश आणि लास्ट दिला आहे तर्कशुद्धता, म्हणजे तार्किक वेने तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तर बघा बाकी तीनही ऑप्शन हे वैज्ञानिक विचारसरणीला सपोर्ट करतात. मग अपोज करणारा कोणता आहे, तर स्वमताचा अभिनिवेश. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर 3. याचा आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे, क्वेश्चन नंबर 30. तर इथं त्यांनी काय म्हटलंय, खालील विधाने सत्य आहे की असत्य आहे ते तपासायचे आहे. बघा पहिलं वाक्य काय आहे, जसे जीवनमान व स्त्री शिक्षण सुधारते तसे लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो. आता हे स्टेटमेंट सत्य आहे. बघा सत्य आहे म्हणजेच काय, मला सांगा जर का स्त्री शिकली किंवा स्त्री शिक्षणाचा दर जास्त असला
तर ती काय असणार, तिचं जीवनमान सुधारणार, बरोबर आहे. म्हणजे सर्व गोष्टी किंवा ज्याला आपण काय म्हणणार, एक सिक्युअर लाईफ जे असते किंवा एक लाईफस्टाईल जी असते ती जास्त ॲडॉप्ट होणार. का? कारण त्या प्रत्येक तिच्या जीवनमानामध्ये प्रत्येक गोष्ट हे तर्कशुद्धतेवर असणार किंवा शिक्षणाचा आधार घेऊन घेतलेली असणार. तर त्यामुळे अंधश्रद्धासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याला कमी वावणार. प्लस जर स्त्री शिक्षित असली तर कुठेतरी काही प्रमाणात आपण असं पण लॉजिक लावू शकतो की ती काय असणार, एक नोकरी करणारी स्त्री असणार. तर त्यामुळे तिचं लाईफस्टाईल असणार. तसे वेगवेगळ्या अँगलनी जर आपण विचार केला तर स्त्री शिक्षणामुळे आणि उच्च जीवनमानामुळे काय असतो, लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो काय येणार, कमी येणार. तर हे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. नेक्स्ट काय म्हटलं बघा, वैयक्तिक संगणक आणि इंटरनेट यामुळे जगातील माहितीची दारे सर्वांसाठी खुली झाली आहे का? तर हे पण बिलकुल सिंपल आहे, हे करेक्ट आहे. त्यानंतर अवकाशातील संशोधन व उपग्रहांमुळे दूरसंचारणात व हवामानाचा अंदाज घेण्यात मदत होते, हे पण बरोबर आहे. म्हणजे मला सांगा, जे हवामान आपण प्रेडिक्ट करतो तर ते सॅटेलाईट आपल्याला इन्फॉर्मेशन पुरवते. हे उपग्रह म्हणजे कोणते, आर्टिफिशियल सॅटेलाईट, मानवी उपग्रह. तर हे पण करेक्ट आहे. आणि लास्ट काय दिलं आहे, जीवशास्त्रातील संशोधनामुळे अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे जातात याची रासायनिक यंत्रणा माहिती झालेली आहे. म्हणजेच काय की जीनबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे ते पण आपल्याला माहीत झालेली आहे. तर बघा, हे जे चारही स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहे हे चारही स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर 2, म्हणजे सत्य 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 आणि सत्य. तर बघा, असे एकंदरीत 6 ते 7 प्रश्न जे आहे हे आपलं विज्ञान व अभियांत्रिकी या विषयाच्या संदर्भात होते. तर आय रिअली होप की तुमचा सर्वांचा पेपर चांगला गेलेला असेल. थँक्यू.